नमस्कार मित्रांनो, अभिजित वेलराज फिटनेसमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आणि जसं की तुम्ही बघितलं मागे सगळ्या इंटरमिडिएट सिरीजचे तुम्हाला मी चेस्ट, बायसेप, शोल्डर, बॅक, ट्रायसेप, लेग्सचे सगळे प्रोग्राम दाखवले. तर आज तुमच्यासाठी मी ना नवीन प्रोग्राम घेऊन आलेलो आहे. 4 एकदम बेस्ट एक्सरसाइज, त्या पण ॲप्सच्या. तर आपली फर्स्ट एक्सरसाइज असणार आहे ॲप्ससाठी. प्रत्येकाच्या जिममध्ये ना असा एक फ्लॅट बेंच असतो किंवा इन्क्लाइन बेंच असतो, पण मी तुम्हाला ही फ्लॅट बेंचवरच करायला लावणार आहे. तर आपल्याला फर्स्ट एक्सरसाइज मारायची की रिव्हर्स लेग रेजेस मारायचे आपल्याला. याचे आपल्याला 4 सेट घ्यायचे, 12-12चे 4 सेट. तर कशी करायची हे तुम्हाला मी दाखवतो. सुरुवातीला एकदम तुम्हाला असं ह्या बेंचवर झोपून घ्यायचंय आणि तुमचे हात हे मागं पकडायचे आणि सरळ पाय सरळ आणि पूर्ण वरती अप. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. असे तुम्हाला 4 सेट मारायचे, 12-12चे 4 सेट मारायचे. आणि नेहमी एक याच्यात लक्षात ठेवायचं तुम्हाला की खूप जास्त बॉडी वेट पण हलवायचं नाही आणि याच्यात तुम्हाला तुमचा लोअर ॲप्स कव्हर होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. ही आपली पहिली एक्सरसाइज होती. तर आपली नेक्स्ट एक्सरसाइज असणार आहे रोप क्रंचेस. हिचे पण आपल्याला 4 सेट घ्यायचे, 12-12चे रेपिटेशनचे. आणि याच्यात लक्षात ठेवायचे आपला अप्पर ॲप्स याच्यात कव्हर होणार आहे. तसं मी तुम्हाला करून दाखवतो की रोप तुम्हाला इथं पकडायचे आणि गुडघ्यावर बसायचे. हात इथं असे लॉक करायचे आणि इथून पूर्ण खाली 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याचे तुम्हाला 4 सेट घ्यायचे आणि पूर्ण फुल रेंज ऑफ मोशन ठेवायची. आपली थर्ड एक्सरसाइज असणार आहे हाय नीज आणि त्याला आपण अल्टरनेट घेणार आहे प्लँक. तर पहिले तुम्हाला 50 हाय नीज मारायचे आणि त्याच्यानंतर लगेच त्याचे 50 हाय नीज 50 रेपिटेशन झाल्यानंतर लगेच तुम्हाला प्लँक करायचं आहे. प्लँकला तुम्हाला आहे ना मोजायचं नाही की किती मिनिटं वगैरे, जिथपर्यंत होल्ड करता येईल तुम्हाला तुमच्या फेलियर पर्यंत तिथपर्यंत होल्ड करायचं. तसं मी तुम्हाला करून दाखवतो की कसं करायचं. पहिले आपण मारू हाय नीज. हाय नीज मारून झाल्यानंतर लगेच तुम्हाला इन्स्टंट प्लँक करायचं आहे. आणि प्लँक करताना लक्षात ठेवायचं की तुमचा हिप वरती किंवा हिप खाली नाही, पूर्ण बॉडी स्ट्रेट लाईन मध्ये पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही याचे 4 सेट घ्यायचे. प्रत्येक वेळेस 50 हाय नीज आणि फेलियर पर्यंत तुम्हाला प्लॅन करायचा आहे. तर आपली चौथी आणि शेवटची एक्सरसाइज असणार आहे. तुम्हाला एक बेंच घ्यायचा आहे, असा फ्लॅट बेंच घ्यायचा आहे, खाली मॅट टाकायची आणि त्याच्यानंतर पूर्ण इथं झोपायचं असं. याच्यावर तुमचा अर्धा नी पासून पाय इथं पुढे ठेवायचे. हे पाय असे पुढे ठेवल्यानंतर पुढे सरकायचे पूर्ण. हाफ झोपायचे आणि हाफ क्रंचेस मारायचे. हाफ क्रंचेस 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अशा प्रकारे तुम्हाला याचे ना 20-20चे 4 सेट घ्यायचे. तर अशा प्रकारे आपला आज ॲप्सचा वर्कआउट पूर्ण झालेला आहे. आणि हा ॲप्सचा रुटीन तुम्ही तुमच्या वर्कआउटला ऍड कराल तर तुम्हाला फक्त हा ॲप्सचा रुटीन आठवड्यातून फक्त 2दाच परफॉर्म करायचा आहे. कारण की जसा हा ॲप्सचा मसल आहे, प्रत्येक मसल असतो, बायसेप झाला, चेस्ट झाला, तर हा पण एक मसल आहे, तर त्याला पण रिकवर होण्यासाठी टाइम लागतो. तर आज जर ॲप्सचा मसल केला म्हणजे एक दिवस तुम्ही सोमवारी घेतला तर तुम्ही पुढचा ॲप्सचा वर्कआउट शुक्रवारी करू शकता. असं तुम्हाला वर्कआउट रुटीन ठेवायचं आहे. की काही जण काय करतात की रोज ॲप्स मारतात रोज. तर कुठल्याच मसलची एक्सरसाइज रोज केल्याने तो ग्रो करेल असा विचार डोक्यातून तुम्ही काढून टाकायचा आहे. हा ॲप्सचा रुटीन तुम्हाला वीकमधून 2दाच करायचा आहे, एक सोमवारी आणि एकदा शुक्रवारी. थँक्यू. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.